विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय इतिहास दिवस 20वा इयत्ता 10वीतील तिसरे प्रकरण उपयोजित इतिहास अध्ययन निष्पत्ती इतिहासाचे विविध विषयात व जीवनात होणारे उपयोजन समजावून घेणे व आचरणात आणणे. इयत्ता 9वी सेतू बांधणीसाठी प्रकरण 7वे विज्ञान व तंत्रज्ञान अध्ययन निष्पत्ती स्वातंत्र्योत्तर भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची उदाहरणे सांगता येणे आणि इंटरनेटच्या मदतीने नवनवीन शोधांची माहिती मिळवणे. एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन अनुभव करावयाच्या कृती काही बाबी आठवूया. प्रश्न पहिला, भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न कोणत्या प्रधानमंत्र्यांनी केला? विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान तंत्रज्ञान या प्रकरणामध्ये जी माहिती अभ्यासली आहे त्या आधारे जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी 1948मध्ये अणुऊर्जा आयोग स्थापनेसाठी पुढाकार घेतला. इंदिराजी गांधी यांनी 1969मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना केली. त्याचबरोबर 1974मध्ये पहिली अणुचाचणी त्यांच्याच कारकिर्दीत यशस्वीरित्या घडून आली. पुढे राजीव गांधींनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत दूरसंचार आणि संगणक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात 1998मध्ये दुसरी अणुचाचणी यशस्वीरित्या घडवून आणण्यास भारतीय वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं होतं. याच काळामध्ये हायड्रोजन बॉम्ब चाचणी देखील घडून आली. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनात बँकिंग क्षेत्रात आणि इतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जसं की रेल्वे आणि इतर सर्व विभाग संगणकीकरणाची व्याप्ती वाढविली. त्यामुळे शासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता येण्यास मोठी मदत झाली. शासकीय कामकाजामध्ये गतिमानता वाढण्यास मोठी मदत होताना दिसते आहे. तेव्हा या सर्व पंतप्रधानांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुधारणा घडविण्याचा मोठा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोणती प्रगती झाली आहे? विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची प्रगती. भारतीय अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला. त्याद्वारे अणुभट्ट्यांची निर्मिती, अणुशक्तीचा विधायक वापर, हेवी वॉटर प्रोजेक्ट्स जड पाण्याचे कारखाने सुरू करण्यात आले. पुढे हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची नव्याने रचना करून हेवी वॉटर बोर्ड्सची स्थापना करण्यात आली. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड NPCIL या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि या संस्थेच्या माध्यमातून अणुऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी कार्य सुरू झालं. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. याचा अभ्यास आपण केला. भारतीय अवकाश संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आपण त्याला इस्रो म्हणून संबोधतो. अंतराळ संशोधन आणि उपग्रह निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान ही संस्था देत आहे. रेल्वे तंत्रज्ञान, रेल्वे इंजिनातील आधुनिकीकरण, रेल्वेचे प्रवासी डबे त्यातील अत्याधुनिकीकरण, सिग्नल यंत्रणेतील सुधारणा, तिकीट
आरक्षणातील संगणकीकरण या सर्व क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसतो आहे. उपग्रहीय दूरसंचार केंद्र, ज्याला सॅटेलाईट दूरसंचार सेवा म्हणून संबोधतो, त्याद्वारे देखील दूरसंवाद अधिक गतिमान झालेला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची सुरुवात विदेश संचार निगमच्या माध्यमातून करण्यात आली. गेल्या 2 दशकांमध्ये मोबाईल अर्थात भ्रमणध्वनीमुळे सर्वसामान्य माणसाच्या तंत्रज्ञान आवाक्यात आलं. ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि याद्वारे समुद्राच्या तळाशी इंधन विहिरींची निर्मिती करण्यासाठी सागरी छिद्रण यंत्राचा ड्रिल शीटचा वापर करण्यात आला. रशियन संशोधकांची मदत त्यासाठी घेण्यात आली आणि हे तंत्रज्ञान देखील भारताने वापरलेलं आहे, वापरत आहे. त्यानंतर दळणवळणाच्या संदर्भामध्ये रेल्वे आणि महामार्गांसाठी मोठे बोगदे, टनेल्स खोदणे, या टनेल्सच्या माध्यमातून दळणवळण करताना सेन्सॉर यंत्रणा विकसित करणे, जेणेकरून सुरक्षेचे मेजर्स जे आहेत, उपाय ते अवलंबता येतील. मोठे पूल निर्माण करणे, जसं की सध्या जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर देशातील सर्वात उंच पूल पूर्णत्वास जात आहे, चिनाब रेल्वे ब्रिज. टनेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर मनाली आणि लेह राष्ट्रीय महामार्ग जोडणारा अटल टनल सुरू झालेला आहे. आपल्याकडे नाशिक आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरती समृद्धी महामार्गाचा एक भाग म्हणून इगतपुरी आणि शहापूर या 2 तालुक्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वतरांगेत देखील अशाच प्रकारे मोठा टनेल निर्माणाधीन आहे. तर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे, ज्यामुळे दळणवळण अधिक सुकर होताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणता दिवस आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो? डॉक्टर CV रमन यांच्या रामन इफेक्ट या शोधासाठी फिजिक्सचं, भौतिकशास्त्राचं नोबेल मिळालं होतं आणि तो दिवस 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न, कृती करायच्या आहेत. भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा, ही कालरेषा दशकनिहाय दिलेली आहे. 1961 ते 70 या दशकामध्ये 1961 मध्ये पहिल्या भारतीय अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण झाल्याचं सांगितलेलं आहे. पुढे 71 ते 80 या दशकामध्ये भारतात पहिली अणुचाचणी यशस्वी झाली. 1974 मध्ये हे आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यासलेला आहे. 1981 ते 1990 या दशकामध्ये 1988 मध्ये पृथ्वी आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या यशस्वी झाल्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सुरू होता. 1991 ते सन 2000 या दशकामध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. तेव्हा ही जी कालरेषा या ठिकाणी दिलेली आहे कृती करण्यासाठी, यातले 2 टप्पे आपल्याला, दुसरा आणि तिसरा टप्पा भरायचा होता दशकनिहाय कालरचनेचा, तर ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. हे पाठ्यपुस्तकाच्या आधारेच ही कृती करायची होती, जी तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर 4 व्यक्तींची चित्रे दिलेली आहेत. पहिले डॉक्टर होमी भाभा, आणि त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कोणतं कार्य केलेलं आहे, मी फक्त मुद्दे मांडतोय, तुम्हाला मुद्देसूदपणे विस्तृत उत्तर लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यासाठीचं उद्दिष्ट
अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट आणि अन्नधान्य टिकविण्याचं तंत्रज्ञान वापरण्याचं उद्दिष्ट, नॅनो टेक्नॉलॉजी ही उद्दिष्टे ठेवून भारतीय अणुऊर्जा आयोगाची वाटचाल पुढे सुरू राहिली. अणुऊर्जा आयोगाच्या या दूरदर्शी वाटचालीमध्ये डॉक्टर होमी भाभा यांचा या आयोगाच्या स्थापनेपासूनची भूमिका आणि त्यांचं योगदान हे अत्यंत उल्लेखनीय राहिलेलं आहे. पुढे या आयोगाच्या मार्गदर्शनाखाली ध्रुव आणि अप्सरा या अणुभट्ट्या सुरू झाल्या. जड पाण्याचे कारखाने देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू झाले. हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या स्वतंत्र संस्थेची पुन्हा स्थापना झाली. ध्रुव अणुभट्टीच्या अंतर्गत जवळपास 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते, ज्याचा उपयोग कृषी, वैद्यक आणि इतर क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतो. त्यानंतर दुसरं चित्र आहे डॉक्टर होमी सेठना. 1974मध्ये पहिली अणुचाचणी जेव्हा पोखरण या ठिकाणी झाली, तेव्हा या ठिकाणाची निवड करण्यापासून ही पहिली अणुचाचणी त्या चाचणीचं सफल परीक्षण होईपर्यंतच्या सर्व बाबींचं अवलोकन आणि अंमलबजावणी यामध्ये डॉक्टर होमी सेठना यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. डॉक्टर होमी भाभा यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे होमी भाभांच्या नंतर भारतीय अणुऊर्जा आयोगाची जबाबदारी सांभाळलेली होती. तिसरं चित्र आहे डॉक्टर राजा रामण्णा. डॉक्टर होमी भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांचा डॉक्टर होमी सेठना यांच्या बरोबरीनं पोखरण अणुचाचणीमध्ये मोलाचा सहभाग किंवा महत्त्वाची भूमिका होती. आणि शेवटचं चित्र आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन ऑफ इंडिया किंवा भारतीय क्षेपणास्त्र विकासाचे जनक अशा प्रकारची बिरुदं आपण अभिमानाने कलामांना वापरतो आणि ती अत्यंत सार्थ आहेत. कारण पृथ्वी 1, पृथ्वी 2, पृथ्वी 3, अग्नी 1, अग्नी 2, अग्नी 3, आकाश, नाग आणि ब्रह्मोस या स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविलेल्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची भूमिका अत्यंत निर्णायक राहिलेली आहे. क्षेपणास्त्रांची शृंखला त्यांनी तयार केली आणि म्हणूनच आपण त्यांना अत्यंत आदराने आणि अभिमानाने मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून संबोधतो. तेव्हा ही 4 चित्रे, प्रतिमा चित्रे कृतीसाठी दिलेली होती. चित्र ओळखून त्यांच्या कार्याचं आपल्याला वर्णन करायचं आहे. तुम्ही अधिक मुद्दे त्यात ॲड करू शकता वाचन करून इतर स्रोतांच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटच्या मदतीने अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र याची माहिती मिळवा. तुम्हाला अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रांची माहिती मिळविण्यासाठीची 2 संकेतस्थळं मी सांगतो. त्या संकेतस्थळांना भेट द्या आणि तुम्ही अधिक माहिती मिळवून या प्रश्नाचं उत्तर सुव्यवस्थितपणे मुद्देसूदपणे लिहा. https://mr.m.wikipedia.org आणि दुसरं संकेतस्थळ आहे https://marathivishwakosh.org. या 2 संकेतस्थळांवरती तुम्हाला अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रांची अधिक माहिती मिळू शकेल. त्यानंतर पुढची कृती आहे, स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने विज्ञान व तंत्रज्ञानात कोणती प्रगती केली? स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती. भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना, अणुशक्ती, अणुविद्युत आणि अणुभट्ट्यांची निर्मिती, 1974 आणि 1998मध्ये अणुचाचण्या, हायड्रोजन बॉम्ब चाचणी, DRDOच्या माध्यमातून क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, पृथ्वी, अग्नी क्षेपणास्त्र शृंखला, आकाश, नाग आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती. त्यानंतर थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटरची उभारणी आणि अग्निबाण निर्मिती, रोहिणी अग्निबाण आणि आर्यभट्ट या उपग्रहाची निर्मिती. इस्रोच्या माध्यमातून अवकाश संशोधनाला चालना मिळाली. ॲपल दूरसंचार उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला, त्याद्वारे दळणवळण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडून आली. इनसॅट इंडियन सॅटेलाईट तंत्रज्ञान आणि दूरसंचार इंडियन सॅटेलाईट तंत्रज्ञान या माध्यमातून दूरसंचार आणि दूरदर्शन क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडून आली. आणि रेल्वे विकासाच्या विविध टप्प्यांवरती तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वेचं आधुनिकीकरण
जसं की रेल्वे इंजिनांचं आधुनिकीकरण, त्यामध्ये मोठे बदल, रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणामध्ये संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर, सिग्नल यंत्रणेमध्ये, सिग्नल सिस्टीममध्ये संगणकीकरण, तिकिटांचं, रेल्वे तिकीट रिझर्वेशन्स आणि प्रवासी सुविधा, त्यामधील पारदर्शकता, तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यामध्ये त्यामुळे मोठी मदत झाली. अशा रीतीने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण वापर करून सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल असा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटच्या वापराचे फायदे. आता आपण सर्वजण इंटरनेट वापरतो, तुम्ही देखील इंटरनेट वापरतात, त्यामुळे इंटरनेटचे फायदे आणि तोटे आपल्याला समजतात. काय आहेत इंटरनेटचे फायदे? जसं की शासकीय कामामध्ये इंटरनेटमुळे गतिमानता आलेली आहे, भ्रष्टाचार कमी होण्यास मदत झालेली आहे, कामात पारदर्शकता येण्यास मदत होते आहे, माहितीचा विस्फोट, एक्सप्लोजन ऑफ नॉलेज ही ज्ञान मिळविण्यासाठी, सर्व प्रकारचं ज्ञान मिळविण्यासाठी एक सुलभ बाब झालेली आहे. सहजपणे माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळते. शिक्षण क्षेत्रामध्ये यामुळे आमूलाग्र बदल घडून येतो आहे. वेळ, पैसा आणि इंधन या तिन्हींची बचत होते आहे आणि दुर्गम भागातील जनतेशी मोठ्या प्रमाणावरती कनेक्टिव्हिटी करण्यात, त्यांना समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात इंटरनेटमुळे मोठा फायदा होत आहे. हे इंटरनेटचे फायदे आहेत. तसे तोटे देखील आहेत, आपल्याला फक्त फायदे विचारलेले आहेत. इस्रो या संस्थेच्या कार्याची माहिती मिळविण्यासाठीची संकेतस्थळे https://mr.m.wikipedia.org आणि दुसरं संकेतस्थळ https://www.isro.gov.in. यापैकी कोणत्याही किंवा दोन्हीही संकेतस्थळांवरील इस्रोच्या कार्याची माहिती वाचा आणि ती माहिती मुद्देसूदपणे वहीमध्ये लिहा. त्यानंतर मोबाईलचे फायदे व तोटे. विद्यार्थ्यांनी स्वअनुभवातून हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, त्यामुळे यावर मी चर्चा करणार नाही. आपण स्वतः हे उत्तर लिहावं अशी अपेक्षा आहे. काही उपक्रम दिलेले आहेत. नजीकच्या काळात संगणकाच्या सहाय्याने रेल्वे आरक्षण करून रेल्वेचा प्रवास करा. तुम्ही जर ॲक्च्युली प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव लिहा, आणि जर केला नसेल तर जेव्हा नजीकच्या काळात आपण आशा करूया की सर्व सुरळीत होईल आणि तुम्हाला रेल्वेच्या प्रवासाचा कुठेतरी योगायोगाने संधी मिळेल आणि तुम्ही तो अनुभव घेऊन रेल्वे आरक्षण कसं केलं जातं आणि त्याचा काय फायदा होतो हे तुम्ही लिहू शकाल, किंवा आईबाबांशी चर्चा करून त्यांचे अनुभव तुम्ही लिहिले तरी चालेल. मित्रांनो, दुसरा जो उपक्रम आहे, आकाशवाणी केंद्राला भेट द्या आणि माहिती मिळवा. सुदैवानं नाशिकच्या आकाशवाणी केंद्रापासून सर्वात जवळ शाळा जी असेल तर ती आपली शाळा आहे. त्यामुळे कोविड-19चं सगळे नियम शिथिल झाल्यानंतर आपण आकाशवाणी केंद्राला भेट द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. पालकांसह भेट देता येईल, शाळेच्या वतीनं पण आपल्याला भेट देता येईल. जसं शक्य असेल तसं नक्की भेट देऊया आणि त्या ठिकाणची माहिती आपण मिळवूया. आज जी चर्चा केलेली आहे 20व्या दिवसामध्ये एकात्मिक साध्यतेसाठी अनुभव कृती काही आठवूया. इथपासून तर स्वाध्याय आणि मूल्यमापनापर्यंतच्या प्रश्नांची चर्चा झाली. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण वहीमध्ये लिहावीत. धन्यवाद.